राम राम मंडळी, प्रीतीज वर्ल्ड 85 या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत आहे. मी आहे तुमची होस्ट प्रीती. सो तुम्हाला जसं मी सांगितलं होतं की आपण आज मोदक स्पर्धा पाहायला जाणार आहोत. सो आज आपण मोदक स्पर्धेचे मध्ये कुठल्या प्रकारचे मोदक आहेत ते पाहणार आहोत. तर चला जाऊया पाहायला. तेच आहे आपल्या मोदक स्पर्धेमध्ये आलेले आहेत. बोला ताई, तुमचं नाव काय? प्रमिला कुसुमकर. प्रमिला कुसुमकर. तुम्ही काय बनवलंय? मी रबडी गाजर हलवा मोदक बनवले. रबडी गाजर हलवा मोदक. कसं वाटतं स्पर्धेत येऊन? छान वाटतंय. थँक्यू. भक्ती लोके. मला कसं वाटतं हे स्पर्धेत येऊन? काय बनवलंय तुम्ही? मी ना औषधी बेलाच्या पानांच्या रसापासून मोदक. औषधी बेलांच्या पानापासून बेलाच्या पानांचा रस बनवलाय आणि त्याच्यापासून मोदक बनवलेत विथ ड्रॅगन फ्रूट आहे. सारण वेगळं आहे, म्हणजे बाहेरचं आवरण बेलाच्या पानांचं आहे आणि आतलं खोबरं मखाने ड्रॅगन फ्रूट हलीम आळशी खसखस खोबरं गूळ तूप तुळस कडुनिंब डिंक. थँक्यू. तिथे आलेले आहेत प्रोत्साहन द्यायला. नमस्कार, मी प्रियंका प्रवीण मापनकर. मी बनवलेत मोदक. तुम्ही कुठले मोदक बनवले? पौष्टिक केळा बीटरूट मोदक. वरचं सारण मोदकाची पाळी पोह्यापासून बनवले आणि आतमध्ये सारण केळा बीटरूट आणि खोबरं गूळ हे वापरून केले. धन्यवाद. तुम्ही काय बनवलंय? पण कशापासून? काय? ओके, आपले पारंपरिक उकडीचे. तुम्ही कोणते मोदक केले? पारंपरिक मोदक केले. म्हणजे गूळ खोबऱ्याचं सारण काजू आणि तुम्ही कोणते मोदक केले? मँगो बनाई. ओके. तुम्ही कशापासून केलेत मोदक? आणि हे गव्हाचे. तुम्ही कोणते केले? उकडीचे मोदक. ओके, पारंपरिक. तुम्ही कोणते मोदक केले? रागीचे मोदक. गुलकंद स्टफिंग आणि विथ तुमच्या मोदकाची रेसिपी? ओके, म्हणजे काय केमिकल नाही? केमिकल नाही आणि घरातलंच आहे. ओके. आणि ते बासमती सुगंधवाला पत्ता येतो ना, त्याचं ते वापरलंय. बॉइल करून तो पाणी वापरलं, त्यामुळे सुगंध बासमती सारखं तुम्ही काय केलाय? अननसाचे. ओ, काहीतरी नवीन. तुम्ही कशापासून बनवलेत मोदक? शेंगदाण्याचे. ओके. तुम्ही कोणते मोदक केलेत? तुमच्या मोदकाची रेसिपी? ओके, पारंपरिक.
तुम्ही कोणते मोदक केलेत? आम्ही आज ज्वारीचे उकडीचे पान मोदक. ओके, वेगळं आहे काहीतरी. तुमचे मोदक काय आहेत? मी आपले नॉर्मल पारंपरिक मोदक आणि फ्लेवर ओके, म्हणजे वेगवेगळ्या फ्लेवर मध्ये. ओके, फळामध्ये. तुमचे मोदक उकडीचे आहेत, त्याला वेगवेगळा आकार देण्याचा प्रयत्न केले. त्याला उकडीचं फूल आहे, डबल आहे, प्रयत्न केलेला आणि हे जास्वंदाच्या फुलाचे. तुम्ही कशापासून बनवलेत? मी उपवासाचे मोदक बनवले. उपवासाचे आणि मखाना बनवते. ओके, मखाना उपवासाला चालतो. मखाना चालतो. तुमचे मोदक कशापासून बनवले? खोबऱ्याचं सारण, ओके, पारंपरिक आपलं नेहमीप्रमाणे. हे खूप छान बनवलंय. कसं? काय हे जे फूल बनवलंय जास्वंदाचं. पिठाचंच बनवलं. ओके, खूप छान आहे. तुमची रेसिपी ज्वारीच्या पिठाची. काय ते? शेवगा. ओके, छान, वेगळं आहे काहीतरी. तिखट आहे. तुमचे मोदक? हे मोदक कशापासून बनवले? गोकर्णाच्या फुलाचे मोदक आहेत. ओके, कारण ब्ल्यू कलर आहे म्हणून विचारलं. फूड कलर नाही याच्यामध्ये. ओके गोकर्णाची फुलं आहेत, त्याचाच कलर आहे. ओके, त्याचा उकळले हा. ती फुलांना थोडी उकळी दिली पाण्यामध्ये, त्याचा कलर आला या गोकर्णाच्या फुलांचा. त्याच्यापासून हे बनवलं. याच्यामध्ये फूड कलर कोणताही यूज केला. ओके, हे चांगली टीप आहे. हा, कारण त्याचे खूप फायदे आहेत गोकर्णाच्या फुलाचे. त्याचे सर्व फायदे दिले. ओके. त्याच्यामध्ये कोणताही फूड कलर नाही, हे खूप महत्वाची आहे माहिती, कारण फूड कलरने थोडस प्रॉब्लेम होऊ शकतो. तर हे तुमचं नैसर्गिक खूप छान आहे. सर्व भाज्या तुमचं कुठले मोदक? शतावरी. ओके, तुमचं नाव काय आणि तुम्ही कुठला मोदक केलेला आहे? माझं नाव रेणुका वैभव पांडे. मी व्हेजिटेबल मोदक केलेले आहेत. त्यामध्ये बाहेरचं सारण काय आणि आपलं? बाहेरचं सारण नाहीये, फक्त ती चटणी, टोमॅटो कोथिंबिरीची चटणी आहे. आणि मध्ये आहे ना ते सगळं भाज्या आहेत. मशरूम आहे, पनीर आहे, कॅप्सिकम आहे, कांदा, अशा सर्व भाज्या आहेत मध्ये. हे सगळं एकत्र स्टीम करून मी मोमोज केले. हे तर येऊ, कारण मी ते घेणार आहे बाबा. तुम्ही कोणते बनवलेत मोदक? माझं नाव किती ड्रॅगन फ्रूट बनवले आहे. ते मोदक फ्युजन आहे. म्हणजे ड्रॅगन फ्रूट कसं बाहेरचं देशाचं आहे, बाहेर देशाचं आहे ड्रॅगन फ्रूट, आणि आपल्या देशाचं काय आहे, सीताफळ. तर असं फ्युजन करून आतमध्ये सीताफळाचं सारण वापरलंय आणि बाहेर ड्रॅगन फ्रूटचं. थँक्यू. थँक्यू. तुम्ही मोदक कशापासून बनवलेत? मी ओल्या हळदीचे बनवले मोदक. माझं नाव राधा राकेश सावंत आहे. मी ओल्या हळदीचे मोदक बनवलेत. आतमधलं स्टफिंग हे ओल्या हळदीचं खजूर, अंजीर, ड्रायफ्रूटचं आहे आणि वरची पारी आहे ती पण पानापासून बनवलेली आहे. म्हणजे आपलं नेहमीचंच पीठ आहे, पण पाणी आणि आपण हळदीचं पान मिक्सरला लावून क्रश करून घेतलं आणि ते गाळून घेऊन त्याच्यामध्ये पीठ भिजवलेलं आहे. हो हो, नक्की ट्राय करा. नाव काय आणि तुम्ही कुठला मोदक बनवलाय? माझं नाव संध्या संजय चाळके.
आणि महाराष्ट्रामध्ये आपल्या गणपतीला मोदक लागतात तसे बनवले तांदळाच्या पिठाचे म्हणजे पारंपरिक मोदक होते. पारंपरिक. धन्यवाद. ताई, तुमचं नाव काय आणि तुम्ही कुठला मोदक बनवला? माझं नाव लक्ष्मी अनिल लेंगरे. मी पंच ऋषी मोदक बनवलेला आहे. 5 म्हणजे त्यात मी 5 वस्तूचा वापर केलेला आहे. बेल, रानभाज्यापासून बनवलेला आहे आणि मेन मेथीचा कोंडा निघतो त्यापासून मी त्याचं सारण तयार केलेलं आहे. त्यामध्ये ड्रायफ्रूट हे घालून असं आयुर्वेदिक आणि त्याच्यामुळे म्हणजे बेलाचं असं ज्यूस बनवलं आहे काविळीसाठी किंवा गरम होतो लोकांना असं थंडी गरमीच्या ह्याच्यामध्ये त्याचा ज्यूस पेला तर उपयोगी ठरतो शरीर. थँक्यू. नमस्कार ताई, तुमचं नाव काय आणि तुम्ही कुठला मोदक बनवलाय जरा सांगा. नमस्कार, माझं नाव श्रद्धा मंगेश यज्ञेश. मी नालासोपारा वेस्टवरून आली. मी दुधी भोपळ्याचे शुगर फ्री मोदक बनवले आहेत. हल्ली आपल्या घरी प्रत्येकाच्याच घरी डायबिटीजचे पेशंट असतात, मग त्यांना रेग्युलरला काहीतरी खायला मिळावं म्हणून हे दुधी भोपळा आणि खजूर आणि ड्रायफ्रुट्स वापरून हे मोदक बनवले. थँक्यू. नालासोपारा वेस्ट. नमस्कार ताई, तुम्ही कुठून आलात आणि तुम्ही कुठला मोदक बनवलाय तो सांगा. नमस्कार, मी परिपूर्ण मोदक बनवलेला आहे. त्याच्यामध्ये आपण सर्व म्हणजे ड्रायफ्रुट्सचा वापर केलेला आहे. त्याच्यानंतर शेवग्याच्या पानाचा वापर केला आहे, खवा वापरलेला आहे, खजूर, अंजीर हे मुख्य म्हणून म्हणजे असं घातलेलं आहे की लहान मुलांना हा एक मोदक जरी खाल्ला तरी त्यांची हेल्थसाठी त्यांच्या चांगला आहे तो. आणि मुलं अशी तर भाज्या खात नाही, ड्रायफ्रुट्स सुद्धा खायला मागत नाहीत. त्यामुळे आपण हे असं करतोय तर ते त्याच्यामुळे त्यांची हेल्थ चांगली राहील या हेतूनेच हा मोदक केलेला आहे. थँक्यू. धन्यवाद. नमस्कार ताई, तुम्ही कुठून आला, तुमचं नाव काय आणि तुम्ही कुठला मोदक बनवलाय? माझं नाव आहे सौ पल्लवी आशुतोष सामंत. मी नालासोपारा वेस्ट वरून आली आहे आणि मी आमच्या साईडचे म्हणजे मी देवबागेतली आहे ते आमच्याकडे उकडीचे मोदक बनवतात पहिल्यापासून. म्हणजे त्याच्यावरती मी केशरचं डेकोरेशन केलं आहे आणि हळदीच्या पानावरती ठेवून आम्ही त्यांचं वाफ काढतो. तर हे अशा प्रकारचे उकडीचे मोदक आहेत, पारंपरिक पद्धत. धन्यवाद. नमस्कार ताई, तुम्ही कुठून आलात आणि तुमचं नाव काय आणि तुम्ही कुठला मोदक बनवला? वनमाळी. माझं नाव रोशनी पांडुरंग वनमाळी. मी वसई माणिकपूर मधून आली आहे आणि मी ड्रॅगनचे मोदक बनवले आहेत, व्हाईट आणि पिंक कलरचे. तर मुलं कशी आजकाल फळं खात नाही ना, म्हणून मी सफरचंद हे सगळं मिक्स करून त्याचं सारण आहे हे आहे ना मिक्सरला लावलं आणि पिठामध्ये टाकून उकळ घेतली त्याची आणि ते त्याच्यानंतर मध्ये सारण खोबरं ड्रायफ्रूट हे करून त्याचं सारण त्याच्यामध्ये घातलं आणि त्या पुऱ्या 3 पुऱ्या लाटून असं त्याचं फुलासारखं पाकळ्या बनवल्या. हा, आणि केळीच्या पानावर त्याचं बॉईल केलं. काय बाबू, तुझे नाव काय? ताई, तुम्ही कुठून आलात आणि तुमचं नाव काय आणि तुम्ही कुठला मोदक बनवलाय जरा सांगता का? नमस्कार, माझं नाव मंजिरी दोराटी. मी दहिसरवरून आली आहे आणि मी हे प्रोटीन रिच मोदक बनवलेत लहान मुलांसाठी स्पेशली, ज्याच्यामध्ये आपण सोयाबीनच्या पिठाची पारी केलेली आहे आणि आतमध्ये जे मिक्स नट्स असतात आणि सीड्स असतात त्याचं सारण बनवलेलं आहे. धन्यवाद. नमस्कार ताई, तुम्ही ताई तुमचं नाव सांगा आणि तुम्ही कुठून आला आहेत आणि तुम्ही मोदक कुठला बनवलाय? माझं नाव निशिगंधा बोंडगेकर आणि मी वसईहून आली आहे आणि मी अननसाचा पल्प घालून मोदक बनवले अननसापासून. आपलं सारण तेच, आपल्या सारणामध्येच अननस वगैरे पारंपरिक. बाहेरचं पारंपरिक. नमस्कार ताई, तुम्ही कुठून आला, तुमचं नाव काय आणि तुम्ही कुठला मोदक बनवला? नमस्ते, मी नालासोपारावरून आले आहे. माझं नाव अर्पणा कडू. मी आज बांबू राईसचे मोदक केले आणि आतमध्ये सारण गुळ खोबरं आणि पिकलेल्या ताडगोळ्याचा रस टाकून सारण बनवलंय.
धन्यवाद. थँक्यू. नमस्कार ताई, तुमचं नाव सांगा, तुम्ही कुठून आलात ते, आणि तुम्ही कुठला मोदक बनवला? मी दर्पणा जाधव, मी नालासोपारावरून आले. आज मी ओली हळदीचं सारण केलंय. उकडीचे मोदकच केलेत मी, पण त्याच्या विशेष म्हणून ओल्या हळदीचं सारण बनलं. त्याचं राजगिरा आहे, खोबरं, गूळ. ओके. आपलं सारण खोबरं आणि हळद, गुळाचं आणि ओली हळद आहे किसून घातली. आणि बाहेरचं सारण? बाहेरचं सारण तांदळाच्या पिठीचं. धन्यवाद. थँक्यू. आता एक मिनिट. जवळजवळ 40हून अधिक स्पर्धक इथे आलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. ते 40हून अधिक स्पर्धक अजूनही येत आहेत. तर खूप उत्स्फूर्त प्रतिसाद आहे या वेळेला, गेल्या वेळेपेक्षा पण जास्त आहे. तर तुम्ही पाहू शकता वसईमधील ह्या मोदक स्पर्धेमध्ये सर्व महिलांनी खूप छान प्रकारे भाग घेऊन निरनिराळे मोदक इथे स्पर्धेमध्ये उतरवलेले आहेत. आता बघूया विनर कोण आहे. टेस्टिंग. फर्स्ट ऑफ ऑल मला असं सांगायचं आहे की आज सगळ्याच जणी विनर्स आहेत इकडे, सगळ्यांनीच खूपच छान मोदक, आणि ह्या वर्षी खूपच चांगले व्हरायटीज आम्हाला बघायला मिळाले. त्याच्यामुळे खूप कठीण होतं नंबर्स काढणं. तरी पण आम्ही जे काही चांगले मोदक होते, ज्यांनी खूपच काहीतरी नाविन्यपूर्ण केलेलं, त्यांना नंबर दिलेले आहेत. पुढच्या वर्षी बाकीच्यांनी देखील ट्राय करा. फक्त काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ज्या आम्ही दरवर्षी सांगतो. तर बेसिकली आपल्याला आर्टिफिशियल कलर्स वापरायचे नाहीयेत. जास्तीत जास्त नैसर्गिक कलर वापरण्याचा प्रयत्न करा. नॉन एडिबल्स गोष्टी जसं प्लास्टिक, स्टेपलर पिन्स किंवा ॲल्युमिनियम फॉईल, ते तुम्ही जेव्हा डेकोरेशन करता तर तेव्हा वापरणं टाळा, कारण ते कधी कधी जेवणामध्ये जाऊ शकतं. आणि खूप वेळेला अशा केसेस होतात की लहान मुलं वगैरे खातात, त्यांना ते समजत नाही. तर फक्त तेवढ्या छोट्या मोठ्या काही टिप्स द्यायच्यात. बाकी तुम्हाला टिप्स देण्या एवढ्या तरी आम्ही मोठे नाही आहोत, कारण सुगरण, घरची जी सुगरण असते, घरची बाई असते, ती अन्नपूर्णा असते. ठीक आहे. खूप चांगल्या चांगल्या गोष्टी शिकायला मिळतात आम्हाला देखील तुमच्याकडून. तर असेच दरवर्षी हा प्रतिसाद देत राहा. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सगळ्यांना, की ज्याच्यामुळे पण आम्हाला एवढे वेगवेगळे विविध प्रकारचे मोदक आज बघायला मिळाले. सगळ्यांनी खूपच छान केले होते. मोदकच्या बाबतीत मी बोलू तर मॅडमने ऑलरेडी खूप साऱ्या गोष्टी सांगून ठेवल्या, तर त्याच्यावर मी जास्त ॲड नाही करणार. ओके, आणि प्रोग्रामला पुढे चालू होऊ द्या. थँक्यू व्हेरी मच. खूप छान गाईडलाईन मराठी विषयामध्ये आणि ते ओळखण्यात खूप सुंदर असं त्यांचं काम आहे. तर लेले मॅडमने त्यांना परीक्षक म्हणून या ठिकाणी बोलवलं आहे. खूप खूप तुमचं स्वागत सगळ्यांचं. आणि आपण आपल्या निकालाकडे वळूया. आपण पहिल्यांदा मोदक स्पर्धेचा निकाल आपण जाहीर करतोय. सगळेजण सहभागी झाले त्याबद्दल पहिले सर्वांचं अभिनंदन. दरवर्षी असंच सहकार्य करत जा, सहभागी व्हा. कधी ना कधी आपला नंबर हा लागत असतो, कारण आपण सहभागी झालो तर आपल्याला शिकायला मिळतं की नवीन काय आहे, दुसऱ्याचं बघितल्याशिवाय आपल्याला कळत नाही. म्हणून दरवर्षी आपण ही स्पर्धा घेतोच आणि दरवर्षी आपण सहभागी व्हायचं आहे. मी कोड नंबर अनाऊन्स करते, कारण आपण कोड नंबर टाकलेले होते. आपला कोड नंबर सगळ्यांना माहिती आहे. उत्तेजनार्थ 32 नंबर. लक्ष्मी लेंगरे, बरोबर. अभिनंदन.
मी नयन जैन सरांना विनंती करते की त्यांनी बक्षीस द्यावं. त्यानंतर 29 नंबर प्रीती गाडकर 29 नंबर. रीटा मॅडमला विनंती आहे की आपण बक्षीस द्यावं. तृतीय क्रमांक 24 नंबर चौताले पाटील. बरोबर आहे. मी आपल्या मोदक स्पर्धेचे दोघं परीक्षक आहेत त्यांना मी विनंती करते की त्यांनी बक्षीस द्यावं. त्यानंतर द्वितीय क्रमांक 39 आहे का? अपर्णा कडक. रीटा मॅडमला विनंती आहे की आपण हे बक्षीस द्यावं. यानंतर प्रथम क्रमांक कोणाचा असेल? कोणाला असं वाटतं की मी खूप छान बनवलं ते? असं तर सगळ्यांनाच वाटतं नाही का? तरी सुद्धा कविता कोड नंबर 22 आशा म्हात्रे. किरण सरांना विनंती आहे की त्यांनी आपण हे बक्षीस द्यायचंय. यानंतर अतिशय सुंदर अशी रंगलेली आपली उखाणे स्पर्धा. हसण्याचा आवाज मला येत होता. दुसऱ्या कामात थोडीशी बिझी होती. सर्व नाही ऐकता आले परंतु खूप छान असे उखाणे घेतलेले आहेत. उत्तेजनार्थ ममता मोहन बाणे आहेत. बक्षीबाईला विनंती आहे की आपण बक्षीस द्यावं. टाळ्यांचा आवाज येत नाही. दुसरं उत्तेजनार्थ आहे अंजली सुनील कदम आहेत का? तर तृतीय क्रमांक आहे मालती रघुनाथ भटवलकर. आपल्या परीक्षक समिता सावे मॅडम यांना विनंती आहे की आपण सुरेखा कुरकुरे मॅडम देणार. द्वितीय क्रमांक हर्षा नाईक. खूप सुंदर उखाणा आहे तिचा. मी इथं उखाणा ऐकलेला. मी आपल्या ऍडव्होकेट नयन जैन सरांना विनंती करते की त्यांनी बक्षीस द्यावं. प्रथम क्रमांक अनुष्का घाडेगावकर. सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण सर्वांनी हे बक्षीस द्यायचं आहे. मॅडम बाय बाळा इकडे इकडे. हे बाळा इकडे मागे आहे. बरोबर. हे बाबू बाबू मागे मागे. हा सी. आपल्या सर्वांना जे बक्षीस मिळाले त्या सर्वांनी इकडे यायचे. आपण एक ग्रुप फोटो घेणार आहोत. तत्पूर्वी
आपण सर्व या स्पर्धेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार. आपले मंडळी, आजचा मोदक स्पर्धेचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून कळवा. आणि त्याचबरोबर माझ्या चॅनलवर अजून तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी आता घेऊन येणारच आहे, त्यामुळे पाहायला विसरू नका प्रीतीजोल 85 हे यूट्यूब चॅनल. तर चला भेटूया पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.